तर मला भाषण करायचं काही माहित नाही तुझं, तरी पण आज कदम सरांसाठी आणि तितक्या सरांसाठी मी भाषण करतोय. तर पहिल्यांदा मी इथं 5वीला आलो नाही, तेव्हा वाटायचं काय शाळा आहे, कशाला वाटते. पण इथं आल्यावर राहा लागला शिक्षकांचा, तेव्हापासून शाळेची वाटायला लागलं. 8वीला आल्यानंतर पाठीला लय भ्या वाटायचं, पाठीला मारते ती, शिक्षक करायची असं वाटायचं. पण पाटील सरांनी तुझे कामाला वेळ लावला आणि 9वीला आल्यानंतर धनवडचं मला वाटायचं धनवड सरांचा माझ्यावर लय डोळा आहे, माझ्यावर लय डोळा आहे, मला लय मारला असं वाटायचं. पण धनवड सरांनी मला एवढा जीव लावला की भूमितीमध्ये मला काही सुटी घेतलं होतं, पण त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या साथीमुळे मी चांगले मार्ग पाडायला लागलो भूमितीमध्ये. व त्यांच्या मातांनी जी काय आहे त्यांच्यामुळे धनवड सरांमुळे. आणि कदम सरांमुळे काय झालं, गॅदरिंगला बांधलं ती आणि दुसऱ्या ओळख होता खायला. पण त्या दिवशी काय लय दिवस खाल्ला, नुसतं पाड बदल आता काय मन येणार ऊस खायला असं झालं. पण त्यातनं बी मला धनवड सरांनी आणि कदम सरांनी समजून घेतलं तिथं आलं. पण असं नाही की माझ्याकडे एवढी मोठी चुकी झाल्या माझ्यावर त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी आईच्या प्रेमाने त्यांनी मला समजून घेतलंय, त्यामुळे त्यांचा आभार. आणि जितके सर तुम्हाला वाटते तिकडे काय ती कशाला वगैरे पातळ करून घेते ती, पण जितके सर इथे जेवढं कडे काय ती तेवढं सगळं गेलं बघा जितके सर कसं असते निवांत आलं तर काय मस्त केलं असते. तर एवढं छोट्याचं भाषण म्हणतो. धन्यवाद.